श्री गुरुचरित्र पारायण. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड अशी असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन रसाळपणे केले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43 आणि 7वा दिवस अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ यांना नैवेद्य दाखवावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र वाचण्याचे फायदे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते. 52 श्लोकी गुरुचरित्र. 52 श्लोकी गुरुचरित्र हे संक्षिप्त पण अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, जे संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या साररूपात मानले जाते. याचे पठण भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यास गुरुचरणी दृढनिष्ठा निर्माण होते आणि मनःशांती, संकटमुक्ती व आध्यात्मिक उन्नतीस मदत होते. या दत्त संप्रदायाच्या महत्त्वाच्या गोष्टी, दत्त महाराजांच्या लीला आणि उपदेश थोडक्यात मांडलेले आहेत, जे वाचायला सोपे आहेत आणि पूर्ण गुरुचरित्र वाचायला वेळ नसलेल्यांसाठी फायदेशीर आहेत. दत्त जयंतीसारख्या विशेष प्रसंगी किंवा दररोज पठणासाठी हे फायदेशीर आहे. 1 श्लोकी गुरुचरित्र. दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामातरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तची संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे, वारी दीनांच्या श्रमा. 1 श्लोकी गुरुचरित्र हा गुरुचरित्राचा एक छोटा भाग आहे, ज्यामध्ये श्री गुरुचरित्र कथांचे सारांश एका श्लोकात मांडलेले आहे. ज्यांना 52 अध्याय गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण करणे शक्य नाही, त्यांनी हा 1 श्लोक रोज श्रद्धेने म्हणावा किंवा ऐकावा. याने संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचे फळ मिळते.